हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी रमाकांत पांचाळ आपल्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर खूप खूप स्वागत करतो. आपण ग्रामरची सिरीज चालू केलेली आहे आणि त्यामध्ये आपण आता शिकत आहोत टेन्स, ज्यामध्ये आपण 3 पार्ट ऑलरेडी अपलोड केलेले आहेत, ज्यामध्ये आपण सिंपल, कंटिन्युअस आणि परफेक्ट टेन्स घेतलेले आहेत. आणि आज आपण त्याचा 4था भाग करत आहोत, ज्यामध्ये आपण शिकतोय परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. मग त्यामध्ये प्रेझेंट, पास्ट आणि फ्युचर आपण चांगल्या प्रकारे शिकणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, ही सिरीज फक्त 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी नाही आहे, तर जे विद्यार्थी 9वी ते 12वी शिकत आहेत त्यांच्यासाठी ही सिरीज खूप उपयुक्त आहे. त्याचप्रमाणे ज्यांना इंग्लिश स्पीकिंग शिकायचे आहे त्यांच्यासाठी सुद्धा ही उपयुक्त आहे. आणि मी यानंतरसुद्धा इंग्लिश स्पीकिंग कोर्ससुद्धा लॉन्च करणार आहे, त्याचासुद्धा सर्वांनी फायदा घ्यावा. तर वेळ वाया न दवडता आपण आजच्या सेशनला स्टार्ट करूया. बघा, पहिल्यांदा शिकूया आपण प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. आता जर आपण नाव बघितलं या टेन्सचं, तर त्यामध्ये परफेक्टसुद्धा आहे आणि कंटिन्युअससुद्धा आहे. म्हणजे ज्यावेळी क्रिया पूर्ण होते त्यावेळी आपण परफेक्ट टेन्स वापरतो, आणि ज्यावेळी क्रिया चालू असते त्यावेळी आपण कंटिन्युअस टेन्स वापरतो. आणि हे दोन्ही एकत्र येतात त्यावेळी आपण त्याला म्हणतो परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. आता परफेक्ट वापरताना तुम्ही काय करत होतात? हॅव किंवा हॅजचा उपयोग करत होतात, बरोबर. आणि कंटिन्युअस करताना काय करत होतात? वर्ब प्लस आय एन जी करत होतात. म्हणजे सगळे गुण काय येणार आहेत या एकाच टेन्समध्ये येणार आहेत, तेव्हा आपण त्याला म्हणतो परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. मग तो प्रेझेंट असेल, पास्ट असेल आणि फ्युचरमध्ये सुद्धा असेल. तर बघा, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स इज यूज्ड वेन ॲक्शन इज कम्प्लिटेड अँड गोईंग ऑन. म्हणजे ॲक्शन पूर्णसुद्धा झालेली आहे आणि ती चालूसुद्धा आहे, असा ज्यावेळी अर्थ प्रतीत होतो वाक्यामधून त्यावेळी आपण प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचा उपयोग करतो. म्हणजे तुम्ही असं म्हणाल की मी 12वी शिकत आलेलो आहे, आता शिकण्याची क्रिया तर चालू झाली, आता ॲक्शन तर कंप्लीट झाली, परंतु ती चालू आहे वर्षभर. किंवा मी लास्ट 1 महिना आजारी आहे, म्हणजे आजारी पडलो आणि ती क्रिया चालूसुद्धा आहे, आतापर्यंत चालू आहे. अशा प्रकारची वाक्य ज्यावेळी तुम्ही बोलता त्यावेळी तुम्हाला प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचा उपयोग करावा लागतो. मग आता याचा फॉर्म्युला कसा आहे? तर आपण पहिल्यांदा सब्जेक्ट घेतो, त्यानंतर हॅव किंवा हॅज घेतो. आता हॅव किंवा हॅज वापरायचे नियम आपण ऑलरेडी बघितलेले आहेत, की ज्यावेळी थर्ड पर्सन सिंग्युलर सब्जेक्ट येईल, म्हणजेच काय, ही, शी किंवा इट किंवा अन्य कोणताही थर्ड पर्सन सिंग्युलर सब्जेक्ट येईल त्यावेळी आपण वापरतो हॅज. आणि अदर सब्जेक्ट जे आहेत, जे प्लुरल असतील किंवा फर्स्ट पर्सन आणि सेकंड पर्सन असतील, म्हणजे कोणते, आय, वी हे फर्स्ट पर्सन, यू हे झाले सेकंड पर्सन, आणि थर्ड पर्सन प्लुरल म्हणजे कोणता, दे, हा जर करता आला असेल तर त्या ठिकाणी आपण वापरतो हॅव. त्यानंतर वापरतो बीन, आणि त्यानंतर घेतो वर्ब प्लस आय एन जी, म्हणजेच हा कंटिन्युअस टेन्स आहे म्हणून वर्ब प्लस आय एन जी घेतो, आणि त्यानंतर घेतो आपण ऑब्जेक्ट. आय होप तुम्हाला फॉर्म्युला व्यवस्थित कळला असेल. आपण त्याचे घेऊया आता सेंटेन्सेस. आता एक्झाम्पल्स कसे येतील? तर बघा, आय हॅव बीन लर्निंग इन दिस स्कूल. म्हणजे काय, तर मी या शाळेत शिकत आलेलो आहे म्हणजे शिकण्याची क्रिया जी पूर्ण झाली होती, परंतु ती आतापर्यंत चालूसुद्धा आहे. आपण आता म्हणू शकतो असं की मी दररोज दात घासत आलेलो आहे. आता दात घासण्याची क्रिया ही कंप्लीटसुद्धा होते सकाळी, परंतु ती कंटिन्यू चालूसुद्धा राहते. ओके. यू हॅव बीन लिव्हिंग इन मुंबई. तू मुंबईमध्ये राहत आलेला आहेस. ही हॅज बीन वर्किंग फॉर सोसायटी. आता हॅज का आलं? तर या ठिकाणी तृतीय पुरुषी एकवचनी करता आलेला आहे, म्हणून आपण ह्याचा उपयोग केला. हॅज बीन वर्किंग फॉर सोसायटी, समाजासाठी तो काम करत आलेला आहे. म्हणजे काम करण्याची क्रिया चालू आहे का? नाही, तसं म्हणता येणार नाही, परंतु तो काम करत आलेला आहे. एखाद्या वेळी ती क्रिया पूर्ण होते, परंतु ती क्रिया तो परत परत करत असतो. क्रिया त्या ठिकाणी पूर्ण होते, परंतु ती परत परत करत आलेला असतो. शी हॅज बीन रायटिंग आर्टिकल फॉर न्यूजपेपर. म्हणजे न्यूजपेपरमध्ये आर्टिकल लिहिणं, लेख लिहिणं, ते काम ती करत आलेली आहे. दे हॅव बीन प्लॅन्टिंग ट्रीज. ते वृक्ष लावत आलेले आहेत. म्हणजे आता लावत आहेत का? ॲक्च्युअल नाही, ते लावतात आणि ती ॲक्शन कंप्लीट होते, परंतु ती ॲक्शन ती पुन्हा पुन्हा करतात. अशा प्रकारे ज्यावेळी आपल्याला अर्थ प्रतीत होतो किंवा त्याचा अर्थ आपल्याला ध्वनित होतो त्यावेळी आपल्याला परफेक्ट कंटिन्युअस प्रेझेंट टेन्सचा उपयोग करावा लागेल. आय होप तुम्हाला टेन्स कळला असेल. आपण जाऊया आता पास्ट टेन्सकडे. तर बघा, आता पास्टमध्ये परफेक्ट कंटिन्युअस टेन्स कसा असणार? म्हणजे ही ॲक्शन पास्टमध्ये कंप्लीट झालेली असणार आणि ती चालूसुद्धा असणार. म्हणजे कसं होणार बघा, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स इज यूज्ड व्हेन ॲक्शन इज कम्प्लिटेड अँड गोईंग ऑन इन द पास्ट. म्हणजे पास्टमध्ये ती ॲक्शन चालू होती किंवा ती कंप्लीटसुद्धा झालेली
होती. मग आता त्याचा फॉर्म्युला कसा येणार बघा. या ठिकाणी फॉर्म्युला शब्द पाहिजे. त्याचा फॉर्म्युला कसा येणार बघा. सब्जेक्ट त्यानंतर येणार हॅड. या ठिकाणी कोणताही करता जरी आला तरी आपण त्या ठिकाणी हॅड वापरतो. बीन त्यानंतर घेतो वर्ब प्लस ING आणि त्यानंतर घेतो ऑब्जेक्ट. कोणताही करता आला तरी हॅड वापरावं लागेल. प्रेझेंट टेन्समध्ये हॅज वापरत होतो आपण थर्ड पर्सन सिंग्युलरसाठी. आता इथे काही एक गरज नाही, तर आपल्याला वापरायचं आहे हॅड. ओके, तर आपण बघूया एक्झाम्पल्स. बघा, आय हॅड बीन सेलिंग फ्लावर्स इन द मार्केट. म्हणजे मी ही क्रिया पास्टमध्ये करत आलेलो होतो. काय करत आलेलो होतो? फुलं विकण्याची जी क्रिया होती ती मी करत आलेलो होतो. वी हॅड बीन टीचिंग इन द अकॅडमी. आम्ही अकॅडमीमध्ये शिकवत आलेलो होतो. ही हॅड बीन कुकिंग द फूड. तो जेवण शिजवत आलेला होता किंवा जेवण बनवत आलेला होता. शी हॅड बीन लिसनिंग हिंदी सॉंग्स. ती हिंदी गाणं ऐकत आलेली होती. दे हॅड बीन एक्सपोर्टिंग द फ्रुट्स. एक्सपोर्ट करणं, पाठवणं, निर्यात करणं, ते काय करत आलेले होते? फळांची निर्यात करत आलेले होते. त्यानंतर आपण बघूया फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. मग आता फ्युचरमध्ये हा टेन्स कसा होईल? तर बघा, पहिल्यांदा आपण यूज बघूया. फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स इज यूज्ड व्हेन ॲक्शन विल बी कम्प्लिटेड अँड गोइंग ऑन इन द फ्युचर. फ्युचरमध्ये ती ॲक्शन कम्प्लीटसुद्धा होणार आहे आणि ती चालूसुद्धा राहणार आहे, अपूर्णसुद्धा असणार आहे. त्यावेळी आपण करतो फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचा उपयोग. तर आता बघा फॉर्म्युला काय येईल? तर ॲज युजल सब्जेक्ट पहिल्यांदा येईल आणि त्यानंतर आपल्याला तुम्हाला अगोदरच आपण चर्चा केलेली आहे की ज्यावेळी कोणताही फ्युचर टेन्स येईल, म्हणजे तो सिम्पल असू दे, कंटिन्युअस असू दे, परफेक्ट असू दे किंवा परफेक्ट कंटिन्युअस असू दे, तुम्हाला शाल विल वापरणं अनिवार्य आहे. त्यानंतर घ्यायचं हॅव. या ठिकाणी हॅज घेत नाही आपण. कोणताही करता आला तरी आपण हॅव घेतो. त्यानंतर बीन, त्यानंतर वर्ब प्लस ING घ्यायचं आहे आणि त्यानंतर घ्यायचं आहे ऑब्जेक्ट. ओके, तर आपण बघूया एक्झाम्पल्स. आय शॅल हॅव बीन कम्प्लिटिंग दिस कोर्स. म्हणजे मी हा कोर्स पूर्ण करत आलेलो असेन. भविष्यकाळात पूर्ण करत आलेलो असेन. यू विल हॅव बीन वर्किंग इन द पुणे. तू पुण्यामध्ये काम करत आलेला असशील, म्हणजे फ्युचरमध्ये सांगितलेलं आहे. ही विल हॅव बीन सेंडिंग मनी टू हिज पॅरेंट्स. तो आपल्या वडिलांना पैसे पाठवत आलेला असेल. शी विल हॅव बीन वॉचिंग कार्टून चॅनल. ती कार्टून चॅनल बघत आलेली असेल. दे विल हॅव बीन लिव्हिंग इन महाबळेश्वर. ते महाबळेश्वरमध्ये राहत आलेले असतील. अशा प्रकारे आपण काय करतो? कंटिन्युअस परफेक्ट फ्युचर टेन्सचा उपयोग करतो. आय होप तुम्हाला हे सर्व टेन्स कळले असतील. जर कळले असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा. अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. ज्यांना ज्यांना इंग्लिश शिकायची आहे, अगदी बेसिकपासून शिकायची आहे, त्यांना हा व्हिडिओ जरूर शेअर करा आणि माझ्या व्हिडिओबरोबर जॉईन राहा, जेणेकरून तुम्हाला इंग्रजीची जी भीती आहे तुमच्या मनात ती मी नक्कीच दूर करेन. तुम्ही माझा व्हिडिओ बघताय, माझे टीचिंग एन्जॉय करताय, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.